बळीराम तोटला म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू, पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना. कमी येऊन बघू तुटली कर खुर्ची, मी करून देईल ना, पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे. नाही तर इथून 5 दिवशी कुठंतरी थुंकायचं, काहीतरी गुटखा खायचा, काहीतरी खायचं, आणि ते तसं नाही ना चालणार. तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे. कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक. मी तर मला शाल घातली ना, त्या ह्याच्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या, त्याच्यातला कागद तसाच. हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो. मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाजगाजत नाही, दादा राहू द्या, दादा राहू द्या. मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठं घाण टाकली होती. नका ना आणू, शाली आणू नका, टोप्या घालू नका, मला त्याच्यामध्ये हार घालू नका. येऊन नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल. पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते. याला काहीतरी याने कुठंतरी मारली, काय मारली ती बघा तुम्ही. आणि त्याच्यामुळं ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर. स्मृती चिन्ह काही देऊ नका. कर्मधर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही. ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा. अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा. तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबाळ एवढी मोठी माणसं होती. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, राजमाता जिजाऊ आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, मौलाना आझाद अण्णाभाऊ साठे, महान युगपुरुष होऊन गेले. किती महिला, किती जणांची नावं घेऊ. पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो. मी तुम्हाला हे तरुणांच्या करताय बरं का, तुम्ही तुमच्या हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीच पाया पडत, मग त्याच्यात लाचारी पत्करल्यासारखं वाटतं. का पाया पडायचं? आपण असं नमस्कार करू ना. आपण पूर्वी काय म्हणायचो, राम राम किंवा नमस्कार म्हणायचो का नाही, सलाम वालेकुम, काय हरकत आहे? आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे. कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आडी ठेवता कामा नये. ही पण माझं तुम्हाला सगळ्यांना सांग. मला खूप बोलण्यासारखं आहे, परंतु मला बळीराम, तू आणि ते बाकीच्या कार्यकर्त्यांनी किती सभासद केले, पुढच्या वेळेसपासून ते पण सांगितलं पाहिजे. वेगवेगळ्या सेलनी काय केलं, त्याच्यामध्ये बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहे